एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या छगन भुजबळांनी स्वतःच्याच सरकार विरोधामध्ये शड्डू ठोकलेला आहे, तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकाकी पडलेत। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये छगन भुजबळांचा पुढचा पवित्रा काय असणार आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। आरक्षणावरून भुजबळांनी सरकार विरोधातच थोपटले दंड। ओबीसी आरक्षण प्रश्नावर भुजबळ राष्ट्रवादीतच एकाकी। भुजबळांच्या भूमिकेला प्रफुल्ल पटेलांकडून छे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला। सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात कायदेशीर मार्गाने कारवाई करणार असं भुजबळ यांनी सांगितलं। तर भुजबळांनी आरक्षणावरून आता आपल्याच सरकारच्या निर्णयाविरोधात दंड थोपटल्यात। त्यामुळे सरकार आणि पक्षात भुजबळ एकाकी पडल्यात। भुजबळांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचं स्पष्ट मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं। आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची, आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले, राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही। ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका म्हणतात नसेल। छगन भुजबळची आहे ना, बस ही भूमिका छगन भुजबळची आहे। काय ती कुणाला पटो न पटो, मला त्याचं काही कर्तव्य नाही। सगळे सोयऱ्यांना दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीवर टिकणार नाही असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला। तर प्रफुल्ल पटेल यांनी मराठा आरक्षणावर बोलणं टाळलंय। माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे। उद्याचं काय राहील ते मी आज कोर्टाच्या बद्दल भाष्य करणं योग्य आहे का? एक क्युरेटिव्ह सुप्रीम कोर्टात पुढे होती, ते परवाच ऐकले गेली। 24 तारखेला बहुतेक हिअरिंग होती आणि रिझर्व्ह ऑर्डर्स आहे। आता सुप्रीम कोर्ट काय ऑर्डर देते नाही देते त्याच्याविषयी मी आज नाही बोलू शकत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील वारंवार मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं, पण मराठ्यांच्या आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार अशी भुजबळांची भूमिका आहे। पण पक्षविरोधी भूमिका घेणं छगन भुजबळ यांच्यासाठी नवं नाही। शिवसेना ते आजपर्यंतच्या प्रवासात ओबीसींसाठी ते अनेकांना नडलेत। बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द ओलांडण्याची कुणाची हिंमत नव्हती। त्या काळात भुजबळांनी शिवसेनेला आव्हान दिलं। 1990 मध्ये मंडल आयोग लागू होत असताना बाळासाहेब ठाकरेंनी विरोधाची भूमिका घेतली। जातीला पोट नसतं म्हणून जातीवरून आरक्षण न देण्याची बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती। यावेळी छगन भुजबळांनी जातीय आरक्षणाचं समर्थन केलं आणि शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात धरला। काँग्रेस सोबत सत्तेत असतानाही भुजबळांनी ओबीसींसाठी सरकारची घेरेबंदी केली। मंडल आयोग लागू होताच भुजबळांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली। 2010 मध्ये सुप्रीम कोर्टात समता परिषदेकडून जनगणनेसाठी याचिका दाखल करण्यात आली। मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव, शरद यादव, मायावती अशा सर्वपक्ष नेत्यांना एकत्र आणत जातनिहाय जनगणनेसाठी समर्थन मिळवलं। सर्वपक्षीय दबावानंतर 2010 मध्ये यूपीए सरकारकडून जातनिहाय जनगणनेची घोषणा केली। आजही ओबीसीतून मराठा आरक्षण न देण्याच्या भूमिकेवर छगन भुजबळ ठाम आहेत। त्यासाठी त्यांनी स्वकीयांविरोधात दंड थोपटल्यात।
त्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळ यांचा संघर्ष कोणत्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.